माझी या प्रियाला प्रीत कळेना। खरोखर जय, तुझी आई ही खूप मेहनती होती, खूप सिन्सिअर होती, त्यामुळे तिच्या मुलाविषयी मी कुठल्याही प्रकारचं अनफेअर डील नाही करू शकत। तेव्हा जय, मी तुला एक ऑफर देतो। या कंपनीमध्ये तुझ्या आईच्या नावावर काही शेअर्स आहेत, त्याच्या अगेन्स्ट तू लोन घेऊ शकतोस। बघ, म्हणजे एक्सक्यूज मी मिस्टर अनिरुद्ध राजे, तुमची द्यायची दानत नसेल ना तर सगळं तुमच्यापाशी ठेवा, कळलं? ही नसती गाजर मला दाखवू नका, मला काही नकोय तुमच्याकडून। आणि हो, मी स्वतः तुमच्याकडे आलो नव्हतो आणि कधी येणारही नाही। प्लीज कीप दॅट इन माइंड, ओके? गुड बाय। प्रिया, तू परत ऑफिसला? आणि हे काय? आता इथे परत येणं होणार नाही अभिजित, मी तुला शेवटचं भेटायला आले। अगं पण प्रिया, प्रिया मॅडम गेली का? हो का रे? त्यांनी हे लेटर तुम्हाला द्यायला सांगितलं। जी स्वतःची फॅमिली मिळाल्यावर आता माझं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व संपलंय आणि हे मी एक्सेप्ट केलंय। डॅडींनी मला अडॉप्ट केलं होतं तेव्हाही मी अनाथ होते आणि पुन्हा आज झाले। मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करायला चालले। तासाभरानंतर दादरहून सुटणारी शताब्दी एक्सप्रेसने मी हे शहर सोडते। टेक केअर, आय विल मिस यू ऑल, एस्पेशली यू। जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला डॅड म्हणायला मुली नव्हत्या, त्या काळात प्रिया आली होती आणि तिने तुमचा एकटेपणा दूर केला होता। आता तीच एकटी पडली आहे, यात दोष तुमचा नाहीये सर। अभिजित, या पत्रामध्ये तिने असे लिहिले की 1 तासात दादरहून ट्रेन सुटेल। अभिजित आणि प्रिया घरी पोहोचतील आता? हो, आलेत घरी। चालली होती बॅग भरून, तासाभराने ट्रेन होते तिची। कधी का तिला असं वाटतंय की मला माझी फॅमिली परत मिळाली, त्यामुळे आता पूर्वीसारखं मी तिच्यावरती प्रेम करत नाही असा तिचा समज झालाय। आजपर्यंत इतरांना जसं सांभाळून घेतलंस तसं तिची पण काळजी घे। हे बघ, आम्ही सगळे तुझे आहोत, डॅडही तुझेच आहेत। सगळ्या गोष्टी मनातून काढून टाक, कोणी परक आहे असं काही नाहीये, ओके? काय खाल्लंस सकाळपासून? बर, तुझ्यासाठी मी छान गरम गरम पराठे करते। बस तू, आलेच। बघ, मी म्हटलं होतं ना सगळं ठीक होईल, आणि असं घरातून पळून जातात। तुला माहिती सगळे किती टेन्शन मध्ये होते। सॉरी। इट्स ओके। कोण आहात तुम्ही? तू कशाला घाबरतीयस शमिका? ती लोक तुला काही करणार नाही। मी त्यांना हायर केलं। हायर? कशासाठी? माझ्या मॉमच्या सुटकेसाठी। माझी या प्रियाला प्रीत कळेना।